मित्रांनो, आज आहे ना पालकची एक वेगळी रेसिपी दाखवते। त्याच्यासाठी मी हा बेबी पालक आणलाय बघा, अगदी छोटा आहे। बेबी पालक म्हणजे कवळा पालक। ओके, एवढा मी साफ करून घेतलेला आहे। नमस्कार मित्रांनो, खूप दिवसांनी आज आपल्या किचन मध्ये सुरुवात करतेय। त्याच्यासाठी मी घेतलाय हा गावठी पालक बघा, अगदी छोटा छोटा आहे। छान धुवून साफ करून घेतलेला आहे। त्याचबरोबर आहे ना, इकडे घेतलेत मी हिरवे वाटाणे। बघा, पालक आणि वाटाणे तुम्ही बघितले। त्याचबरोबर आहे ना, वाटाण्यापेक्षा छोट्या कटोरीमध्ये मी बेसन घेतले। बेसन सुद्धा लागणार आहे तितकंच घेणार आहे। इकडे मी तांदळाचे पीठ घेतले, बेसनपेक्षा कमी घेतले। दही घेतले, दही सुद्धा जितकं लागणार आहे तितकंच वापरणार आहे। इकडे मी ओवा घेतलाय, सफेद तीळ घेतले, लसूण बघा खूप सारी लसूण घेतली आहे। त्याच्यानंतर अद्रकचा तुकडा घेतलाय आणि मिरच्या घेतल्या। तर ना मिक्सर मध्ये हिरवे वाटाणे जे घेतलेत ते, पालक, त्याचबरोबर आहे ना लसूण टाकतीये बघा। बघा मिरच्या, अद्रक जे घेतलं होतं ते अद्रक टाकते आणि थोडंसं अगोदर दही टाकून हे छान बारीक करून घेणार आहे। बघा पालक आहे ना, मी बॉईल केलेला नाहीये, कच्चाच घेतलेला आहे। बघा थोडंसं दही होतं ना, ते दही सुद्धा मी टाकलं होतं। किती छान पेस्ट तयार झाली आहे। बघा चवीनुसार मीठ टाकतेय, आवडीनुसार घरगुती मसाला टाकते। अगोदर मी मिरच्या टाकल्या, त्याच्यामुळे जास्त नाही, थोडासाच टाकतेय। बघा अगोदर हे आपल्याला ना छान मिक्स करून घ्यायचे। दही टाकले मी, सफेद तीळ टाकते, त्याचबरोबर ओवा घेतलाय, तो छान असा हातावर चोळून घ्यायचा। मिक्स करून घेऊया। त्याचबरोबर बघा थोडंसं हिंग टाकतेय। आता आहे ना, ह्या मिश्रणामध्ये आपल्याला पाहिजे तितकं बेसन टाकून घ्यायचंय। मग आपल्याला हे थोडं थोडं टाकून घ्यायचंय आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचंय। मग आपलं मिश्रण अजूनही पातळ आहे आणि तांदळाचं पीठ आपल्याला आता हे थोडं थोडं टाकून घ्यायचं याच्यामध्ये। आता हे छान मी हाताने मिक्स करून घेते। हाताने मिक्स केलं ना की त्याच्यामध्ये आपल्या हाताचा सुद्धा स्वाद असतो बरं का। आता तुम्ही म्हणाल ताई नक्की तू काय करतेस, तर मी ही पालक आणि मटारची वडी करतेय। मुलं आहे ना पालक खात नाही, त्याच्यासाठी मी खाते, दादा खात नाही। असं मुलांना थोडंसं स्नॅक्स करून दिलं ना चहाच्या वेळेला की ते आवडीने खातात। थोडंसं आहे ना आणखीन बेसन पीठ टाकते आणि कुरकुरीतपणा येण्यासाठी तांदळाचं पीठ टाकते बघा। बघा आता हे छान असं मिक्स करून देते। बघा आता हे छान मिक्स झालेलं आहे। बेसनच्या कुठे गुठळ्या असतील त्याही छान बारीक झालेल्या आहेत। थोडंसं आहे ना तेल टाकते। आता हे कच्चं तेल आहे, मोहन केलेलं नाहीये, म्हणजे तापून घेतलेलं नाहीये। बघा आता हे छान असं हलवून झालेलं आहे आणि छान मिक्सही झालेलं आहे। ह्या
पालकच्या वड्या आहेत ना, अप्रतिम लागतात हा, पालक आणि मटारच्या. जर एखाद्या वेळेला अचानक आपल्याकडे भाजी नसेल तर ही जर वडी बनवलेली असेल तर तिची सुद्धा आपल्याला छान भाजी बनवता येते. बघा आता हे छान झालेलं आहे. तोपर्यंत स्टीमर तापत ठेवते. मित्रांनो, आज पहिल्या व्हिडिओला सुरुवात करते गॅसची पूजा करून. स्टीमर तापत ठेवलाय. बघा मी मोदकाची चाळण घेतली, त्याला थोडंसं तेल टाकून आहे ना छान असं लावून घेते. बघा हे छान लावून झालेलं आहे. आता याच्यावरती आहे ना हे जे सारण केलंय हे सारण टाकून घेते आणि छान असं थापून घेते बरं का, म्हणजे आपली वडी एकसारखी होईल. बघा बेसनचं पीठ असतं ना, म्हणजे चण्याचं पीठ, ते चिकट असतं हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणून त्याचं छान थापून घेते. मिश्रण आहे ना छानसं टाकून झालेलं आहे. थोडेसे सफेद तीळ टाकते वरून, म्हणजे दिसायलाही ते खूप छान दिसतं बरं का. बघा आपली वडी तयार झालेली आहे. आपला स्टीमर सुद्धा छान गरम झालाय. आता हे मी याच्यामध्ये ठेवून देते आणि मस्तपैकी तिला शिजवून घेते. बघा आता स्टीमरला आपल्याला आहे ना कमीत कमी 25 ते 30 मिनिटं वडी शिजून द्यायची. बघा आपली वडी ठेवून आहे ना 20 मिनिटं झालेली आहे. वडी बघा आपली छान तयार झालेली आहे. गॅस बंद करते आणि थंड झाली ना की तुम्हाला दाखवते. मित्रांनो बघा वडी आपली छान थंड झालेली आहे. काढून दाखवते तुम्हाला. बघा किती छान थंड वगैरे झालेली आहे. आता आपण ही काढून घेऊया ताटामध्ये. मित्रांनो बघा पालक आणि वाटाण्याची वडी बनवली होती. वडी किती छान तयार झाली आहे बघा. मुलं खात नाहीत ना, तर असं काहीतरी बनवून दिलं तर मुलं फार आवडीने खातात. ही वडी आहे ना आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये कापून घ्यायचे. थंड झाल्यामुळे बघा किती छान कापली जातीये. मित्रांनो आपली वडी बघा किती छान तयार झालेली आहे. मी तेल तापत ठेवलं होतं. एक एक वडी टाकते आणि आपण छान याला खरपूस तळून घेऊया. बघा आपली वडी पण किती छान तयार झाली आहे आणि ही खाण्यासाठी फार छान लागते. म्हणजे चव असते ना ती अप्रतिम येते. आपण ह्या वडीची ना भाजी सुद्धा करू शकतो. कांदा, टोमॅटो, मिरची आणि ही वडी. बघा आपली वडी छान फ्राय करून झाली आहे. काढून घेते. किती क्रिस्पी तयार झाली आहे. तुम्हाला आवाज येत असेल. तुम्ही याच्यापेक्षा पातळ सुद्धा करू शकताय ना. सगळ्या वड्या मी अगोदर तळून घेते. मित्रांनो बघा आपली पालक आणि वाटाण्याची बनवलेली अगदी क्रिस्पी वडी आहे बघा. खाण्यासाठी खूप अप्रतिम लागते. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अजूनपर्यंत चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या. थँक्यू. आणि या आमच्याबरोबर तुम्ही सुद्धा वडीचा स्वाद घ्यायला.